Good afternoon, everybody. Yesterday we have already studied 1.5 Mrs. Addis. तर काल आपण प्रोज पाहिलेली आहे. Today we are going to learn poem and the session second. And the name of the poem is Upon Westminster Bridge. Upon Westminster Bridge. So this poem is written by William Wordsworth, 1770 to 1850. Began writing poetry as a young boy in a grammar school, and before graduating from college, he went on a walking tour of Europe, and this deepened his love for nature and his sympathy for the common man. So both were major themes in his poetry. So in this poem, Upon Westminster Bridge, which it is a Petrarchan sonnet, the poet observes the views of London from Westminster Bridge, and Wordsworth is loved for his poems about nature. बघा, तर वर्ड्सवर्थचं जे ॲप्रिशिएट आहे द ब्युटी ऑफ द सिटी, तर वर्ड्सवर्थने विल्यम वर्ड्सवर्थने त्याच्याबद्दल ॲप्रिशिएट केलेलं आहे, नरेट केलेलं आहे ब्युटी ऑफ द सिटीचं. विच लुक सिरेन अर्ली इन द मॉर्निंग, especially since he is seeing the city without the usual noise and activity. On the page number 81, we see in textbook page number 81, a bridge connects people on either side of river or valley in cities or villages. बघा, एखादा जर पूल शहरात किंवा गावात नदीच्या किंवा दरीच्या एका बाजूच्या लोकांना दुसऱ्या बाजूशी एकत्र जोडत असतो. एक्झाम्पल बघा, सो डिस्कस विथ युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ अ ब्रिज टू बोथ. मग तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर काय डिस्कस केलं पाहिजे? इम्पॉर्टन्स ऑफ अ ब्रिज. तर त्या ब्रिजचे जे इम्पॉर्टन्स आहेत ते तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. अँड द सिटीज अँड द विलेजेस अँड कम्प्लीट द टेबल्स. आपण सिटीज किंवा विलेजेस असतील त्याचंसुद्धा त्याच्यामध्ये दृश्य आलं पाहिजे. अँड कम्प्लीट द टेबल, आणि जे टेबल आहे ते आपण काय केलं पाहिजे? पूर्ण केलं पाहिजे. बघा, फॉर एक्झाम्पल, जर एखादा पूल किंवा शहरात गावाच्या नदीच्या किंवा दरीच्या एका बाजूच्या लोकांना दुसऱ्या बाजूशी जोडत असेल, एकत्र जोडत असतो, आणि शहरांना किंवा गावांना जोडणारा ज्या पुलाबद्दल महत्त्वाबद्दल म्हणजे पुलाच्या त्या महत्त्वाबद्दल आपण किंवा तुम्ही तुमच्या सहकार्याशी चर्चा करावं. जो तक्ता दिलेला आहे, जे टेबल दिलेलं आहे, तो तुम्ही कंप्लीट करा. कंप्लीट द टेबल. आता पहिलं टेबल जे आहे ते सिटीजचं आहे आणि सेकंड टेबल जे आहे ते विलेजेसचं आहे. आता सिटीजमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल, अ ब्रिज कनेक्ट ऑल द इम्पॉर्टन्स एरियाज इन द सिटी. बघा, आता वेगवेगळे जे ब्रिज असतात सिटीजमध्ये, तर ते काय करत असतात? कनेक्शन करत असतात द इम्पॉर्टन्स एरियाज इन द सिटी. आता जे महत्त्वाचे एरियाज आहेत सिटीशी रिलेटेड, फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कशाचं उत्पादन होतं किंवा एखादं क्षेत्र जास्तीत जास्त कुठल्या ह्याच्यामध्ये पुढं आहे, तर त्याच्याशी ते कनेक्ट करतं. आणि त्यामुळं ते ब्रिज जे आहे ते कनेक्ट्स ऑल द इम्पॉर्टन्स एरियाज इन द सिटीज. सो सिटीज ब्रिज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Villages, we see that bridge cannot connect villages to main roadways across difficult mountains terrains of river, but bridge can interconnect villages and villages to cities through highway. आता जे विलेजेसमध्ये असतात ते कनेक्ट कशाशी होतात? तर हायवेशी रिलेटेड होतात. माउंटेन असेल किंवा रिव्हरशी. का एक्झाम्पल्स आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. आता जर आपण एखादा ब्रिजचं उदाहरण आपण जर स्वतः पाहिलेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला लक्षात येतं. जर बघा, महापूर आला, फ्लड आलं, तर त्यावेळेस तिथला रस्ता जो आहे ते सगळे जे कार्य आपल्या एक्झाम्पल आपण रोजच्या दैनंदिन जीवनातलं घेऊ शकतो, एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. आणि एखाद्या वेळेस समजा की आपत्ती आली महापूरसारखी, तर त्यावेळेस तो रस्ता आहे तो बंद होतो, आणि त्यामुळे सगळे जे काम आहेत, एक्झाम्पल घेऊ शकतो की आपण एका शहराशी दुसऱ्या शहराशी कनेक्ट होण्याच्या एरियाज बंद होतात आणि ठप्प पडतं. सिटीज अँड विलेजेस. आपण सेकंड बघू शकतो, सिटीजन आर
able to move easily around to and from all parts of the city using bridge and this reduces traffic congestion. आता बऱ्याचदा सिटीजमध्ये लोक काय करतात की ब्रिजवरून म्हणजे एक्झाम्पल बघा आता एझिली अराउंड टू मूव अराउंड टू एझिली फॉर एक्झाम्पल एखाद्या ह्याच्या रस्त्यावरती जायला आपल्याला तो ब्रिज असतो आणि जर आपल्याला त्या ब्रिजवरून जाता आलं नाही तर दुसरा एक मार्ग असतो तो खूप लांब असतो त्यामुळे जास्तीत जास्त लोक काय करतात त्या ब्रिजचा वापर करू शकतात. दिस रिड्युसेस ट्रॅफिक कंजेशन आणि त्याच्यामध्ये ब्रिजवरती ट्रॅफिक नसतं आणि त्यामुळे जर आपल्याला ट्रॅफिकमधून वाचायचं असेल तर सिटीजमधली लोक काय करतात त्या ब्रिजचा वापर करतात. विलेजेसमध्ये हेल्थ केअर more advanced than is available in the villages and can be assessed safety throughout the year. In a nearby cities, if there is a bridge connecting the village to the nearest highway, जर सिटी जर जवळ असेल तर तिथं काय होतं there is bridge connecting the village to the nearest highway. जर कनेक्टिंग असेल तर म्हणजे त्याच्या जवळ हायवे असेल एखादं विलेज कनेक्टेड असेल तर ते काय होतं कनेक्टेड होतं. सो हेल्थ केअर मोर ॲडव्हान्स दॅन इन अवेलेबल इन द विलेजेस. इन सिटीज वी सी रेसिडेंटल एरिया, commercial area, shopping area. For example, there are many areas and other such specific areas are conveniently interconnected as a via or for example bridges. We see villages, a bridge allows produce from in and around the villages to be taken out by farmers in a heavy vehicle for the sale. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. जे ब्रिज असतात ते अलाउ केले जातात, प्रोड्यूस केले जातात. आता प्रोड्यूस कशा प्रकारे बघा अराउंड इन अँड कन्व्हिनियंटली टेकन बाय फार्मर्स अँड हेवी व्हेकल्स फॉर अ सेल. अँड लास्ट पॉईंट आपण हा ॲड करू शकतो फॉर ब्रिज मे बी द शॉर्टेस्ट वे टू द कनेक्ट टू व्हायटल लोकेशन. आणि ब्रिज जो असतो तो खरोखरच एक शॉर्टेस्ट वे आहे. आपण म्हणतो एक म्हणजे शॉर्टेस्ट वे ॲज अ शॉर्ट रस्ता आपण म्हणतो त्याप्रमाणे कनेक्ट टू व्हायटल लोकेशन. ते कनेक्ट कुणाला करतं दोन वेगवेगळ्या बाजूंना लोकेशनला कनेक्ट करतं. फॉर इन्स्टन्स आणि लगेचच फॉर एक्झाम्पल द बांद्रा वरवली ॲज वर्ली सी लिंक इन मुंबई. एक्झाम्पलसुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये. ट्रेडर्स कॅन ब्रिंग वेअर्स सेफली अँड कन्व्हिनियंटली इन टू रिमोट विलेजेस फ्रॉम फार ऑफ अँड प्लेसेस इफ देअर इज अ ब्रिज. जर तिथं ब्रिज असेल तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये सेफ्टी असेल किंवा सेफली कन्व्हिनियन्सली त्याच्यामध्ये बदल होतात. बघा सेकंड क्वेश्चन पाहू शकतो. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण सिटीजमध्ये आणि विलेजेसमध्ये जे इम्पॉर्टन्स ऑफ ब्रिजचे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. बिल्डिंग्स अ ब्रिज नीड्स केअरफुल प्लॅनिंग. बघा पूल बांधण्याकरिता खरोखरच काळजीपूर्वक नियोजनाची आवश्यकता असते. कारण का त्या रस्त्यावरती रहदारी जास्त होणार असते आणि त्यामुळे जर पूल जे आहे ते काळजीपूर्वक नियोजनाने बांधलं तर व्यवस्थित, नाही तर तो पूल जो आहे तो कोलमडण्याची शक्यता असते. सो थिंक अबाउट व्हॉट गोज ऑन बिफोर द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बिगिन. बघा जर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी चालू राहाव्यात याची आपण चर्चा करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा प्रॉपर प्लॅनिंग. जे नियोजन करायचं आहे ते आपण काय केलं पाहिजे योग्य रीतीनं केलं पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट व्हेन यू आर प्लॅनिंग फॉर बिल्डिंग अ ब्रिज. केअरफुल. सेकंड वी कॉल्ड ॲज अ सॉईल बेडरॉक असेसमेंट. बघा सॉईल बेडरॉक असेसमेंट. और थर्ड assess what kind of traffic and loads the bridge will be used for. कशा प्रकारचे ट्रॅफिक्स किंवा कशा प्रकारचे तिथं लोड्स रहदारीचा रस्ता आहे त्या रहदारी रस्त्यावर कशा प्रकारचे वाहनं चालतील व्हेकल्स चालतील ह्याचासुद्धा विचार करून ते पूल बांधताना त्याप्रमाणे त्यानुसार त्याचं नियोजन करावं लागतं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर टू बी कन्सिडर्ड. आता त्याचबरोबर जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत त्याच्याशी रिलेटेडसुद्धा महत्त्वाचे आहेत. व्हॉट काइंड ऑफ ब्रिज वुड बी द बेस्ट फॉर द रिक्वायरमेंट. आणि कशा प्रकारचं ब्रिज आहे ते बेस्ट रिक्वायरमेंट त्याच्यासाठी होऊ शकेल हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. नेक्स्ट
सस्टेनेबिलिटी, युजफुलनेस अँड मेंटेनन्स ऑफ द स्ट्रक्चर. बघा, सस्टेनेबिलिटी, युजफुलनेस अँड मेंटेनन्स ऑफ द स्ट्रक्चर. And last one we called as a planners provide alternative for resident on the bridge side. आता जे प्लॅनर्स असतात ते नेहमी काय प्रोव्हाइड करतात, तर अल्टरनेटिव्स कुणाला, रेसिडेंटला. आणि ते रेसिडेंट कुठं असतात, ऑन द ब्रिज साईडवरती असू शकतात. एक्झाम्पल्स तिथे दिलेले आहेत. सो देर आर मेनी फॅक्टर्स वेन यू बिल्डिंग अ ब्रिज नीड्स फॉर केअरफुल प्लॅनिंग. फॉर एक्झाम्पल, प्रॉपर प्लॅनिंग, soil bedrock assessment, assess what kind of traffic and loads the bridge will be used for, environmental factors are to be considered, what kind of bridge would be best for the requirement, and sustainability, usefulness and maintenance of the structure. And last one is planners provide alternative for resident on the bridge side. Okay, next, you might have visited a bridge. Complete the web, describe the site you can see on the bridge. बघा, जर आपण एखाद्या पुलाला थेट भेट दिली असण्याची शक्यता आहे, तर त्या पुलावरून तुम्ही काय काय पाहू शकलेलं जे दृश्य आहे त्याचं तुम्ही वर्णन करू शकता किंवा जलतक्ता तुम्ही पूर्ण करू शकता का. एक्झाम्पल सांगितलेले आहेत बघा. साइट्स दॅट कॅन बी सीन फ्रॉम अ ब्रिज. बघा, साइट्स दॅट कॅन बी सीन फ्रॉम अ ब्रिज. तर त्या साईट म्हणजे काय, दृश्य. SIGHT, साईट्स म्हणजे दृश्य. तर काय काय दृश्य आपण त्या ब्रिजवरून पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात अगोदर आपण पाहू शकतो तर सनसेट ऑर सनराईज. वी कॉल्ड ॲज अ, बघा, सनसेट अँड सनराईज जे आहे, सूर्योदय आणि सूर्य मावळण्याची स्थिती आहे ते आपण पाहू शकतो. द सिटी स्कायलाईन. थर्ड, सिनरी ऑफ वॉटर अंडरनीथ ऑर माउंटेन्स, हिल्स अराउंड. बघा, म्हणजे आपण तिथं वॉटर पाहू शकतो. आता ब्रिज आहे म्हटल्यानंतर तिथं रिव्हरसुद्धा असणार आहे किंवा तलाव असणार आहे. अंडरनीथ, ऑन द माउंटेन्स, हिल्स अराउंड, रोड्स, बिल्डिंग्स, ऑदर स्ट्रक्चर ऑन आयदर साईड ऑफ द वॉटरवे. आणि पाण्याच्या एका बाजूला रोड्स असतील, बिल्डिंग्स असतील किंवा अदर स्ट्रक्चर्स असतील आयदर साईड ऑफ द वॉटरवे. सो दिस आर द साइट्स दॅट कॅन वी सी फ्रॉम अ ब्रिज. जर हे जी दृश्य आहे ते आपण त्या ब्रिजवरून पाहू शकतो. सो आपण पोएम स्टार्ट करण्याच्या अगोदर जे रायटरनी लिहिलेली आहे पोएम त्यांच्याबद्दल आपण पहिल्यांदा पाहूया. विल्यम वर्ड्सवर्थ. He was born on April 7, 1770 and was a major English romantic poet. विल्यम वर्ड्सवर्थ होते. त्यांचा जन्म हा 7 एप्रिल 1770 झाला आणि ते इंग्लिश रोमॅन्टिक पोएट म्हणून प्रसिद्ध होते. Who was an honored poet laureate. आणि त्यांना एक सन्मान मिळालेला आणि ते सन्मान कुठला होता, ॲज अ पोएट लॉरेट ऑफ द युनायटेड किंगडम इन द कोर्ट ऑफ क्वीन विक्टोरिया. बघा, इन द कोर्ट ऑफ क्वीन विक्टोरिया फ्रॉम 1843 until his death on 23 April 1815. So he is leading English nature poet. इंग्लिश नेचर पोएट म्हणून नेहमी इंग्लिश लिटरेचरमध्ये एखादा क्वेश्चन असतो. तर इंग्लिश लिटरेचर पोएट म्हणून कोण आहे, तर विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश लिटरेचर और इंग्लिश नेचर पोएट, वी कॉल्ड ॲज इंग्लिश नेचर पोएट. त्याला निसर्गाचा एक कवी आहे असं म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. हिज कलेक्शन ऑफ पोएट्री, लिरिकल बॅलेड इज कन्सिडर्ड टू बी द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थिअरी. आता त्यांचे जे लिरिकल बॅलेड्स जे आहेत ते कन्सिडर काय करतात, तर सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थिअरी. जे सेंट्रल वर्क आहे ते रोमॅन्टिक लिटररी थिअरी वर्क म्हणून काम केलं जातं. एक्झाम्पल्स दिले जातात. द पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज is one of the best example of his romantic poems. बघा, तर ही जी पोएम आहे अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज, तर ही एक सुप्रसिद्ध अशी सगळ्या पोएममधली बेस्ट पोएम म्हणून ओळखली जाते. आणि ती कशी आहे, ॲज अ रोमॅन्टिक पोएम्समधली. सो अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्राचन सॉनेट. तर हे पेट्राचन सॉनेट लिहिलेलं आहे. इन विच विल्यम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द ब्युटी ऑफ द सिटी.
आणि पेट्राचन सॉनेट असून विल्यम वर्ड्सवर्थनं त्याच्यामध्ये कशाचं डिस्क्राईब केलेलं आहे, द ब्युटी ऑफ सिटी, त्या सिटीची सुंदरता आहे ती सांगितलेली आहे, वर्णन केलेली आहे. ॲज सीन ॲट डाऊन फ्रॉम द वेस्टमिन्स्टर ब्रिज लंडन. बघा, जणू काही त्याने पहाटेच्या वेळेपासून, भल्या पहाटेच्या वेळेपासून त्याने ते वर्णन केलेलं आहे. ब्युटी ऑफ द सिटी, द पोएट वॉज एन्थ्राल्ड by the panoramic landscape, beauty, calm and quiet nature before him. तर ब्युटी कशी आहे, calm, beauty, panoramic landscape, so quiet nature before him, and this poem was first published in the collection of poems in 2 volumes in 87. तर 1807 मध्ये ही पोएम पब्लिश करण्यात आली. तर आपण आज पोएम सुरुवात करूया. बघा, अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज, अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. बघा, इट अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय, हू कुड पास बाय. तर कवी विल्यम वर्ड्सवर्थ भल्या पहाटेचं वेस्टमिन्स्टरच्या ब्रिजवरून प्रवास करीत असताना जे समोरचं त्यांना दृश्य दिसत आहे ते सांगत आहेत. बघा, दृश्य स्मित होऊन पाहत आहेत आणि त्या देखाव्याने प्रेरित होऊन लिहिलेल्या अपॉन वेस्टमिन्स्टर या कवितेत फुलाच्या सौंदर्याचे वर्णन करताना ते म्हणतात. बघा कशा प्रकारे, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर, पृथ्वीवर यापेक्षा सुंदर देखावा कुठेही असू शकत नाही. डल वुड बी ऑफ सोल हू कुड पास बाय, केवळ एखादा अरसिक मनुष्य, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये रस नाही असा अरसिक मनुष्यच अशा भव्य नजऱ्याकडे दुर्लक्ष करून निघून जाईल. मग आपण रसहीन आहोत का अरसहीन, म्हणजे कशा प्रकारे आहोत आपण. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय, पृथ्वीवर यापेक्षा सुंदर देखावा कुठे असू शकत नाही, केवळ एखादा अरसिक मनुष्यच अशा भव्य नजाऱ्याकडे दुर्लक्ष करून निघून जाईल. अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी, अ साइट सो टचिंग इन हिज मॅजेस्टी, this city now doth like garment wear. The meaning of doth, we use the archaic words, जुना शब्द आहे archaic word, आणि तो आता आपण कुठला म्हणू शकतो, डज. डज म्हणजे काय, करणे. आता काय सांगितलेलं आहे बघा, एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत बघा. अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी, लंडन शहर काय आहे, अजून शांत आहे, अद्याप जागे झालेले नाही. बघा, अद्याप अजून जागे झालेले नाही आणि सकाळच्या स्वच्छ निर्मळ वातावरणात ते असे चमकत आहे, जणू काही संपूर्ण शहराने पहाटेच्या सौंदर्याचे वस्त्र न्यायले आहे. आता पहाटेच्या सौंदर्याचे वस्त्र न्यायले आहे, एक्झाम्पल्स दिले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी, दिस सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट विअर, ॲज शिप्स टॉवर्स डम्स. बघा, गारमेंट विअर, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर, शिप्स टॉवर, डम थिएटर अँड टेम्पल्स लाईज. बघा कशा प्रकारे त्याच्यामध्ये एवढं चमकत आहे की जणू काही संपूर्ण शहराने पहाटेच्या सौंदर्याचे वस्त्र द्यायले आहे. ओपन ऑन टू द फील्ड्स अँड टू द स्काय, all bright glittering in the, बघा, all bright glittering in the smokeless air, open unto, बघा, open unto the fields and to the sky, all bright and glittering into the smokeless air. आता सूर्योदयाच्या शांत प्रहरी हवेत अजून प्रदूषण नसल्याने काय झालेलं आहे, जी जहाजे होते, शिप्स होते, टॉवर्स होते, डूम्स मंदिरे होती किंवा चित्रपटगृहे होती, ती काय यासारख्या मानवनिर्मित गोष्टी देखील दूरपर्यंत लख्ख चमकताना दिसत आहेत. तसेच डोंगर दऱ्यातून, ओपन अनटू द फील्ड, तसेच डोंगर दऱ्यातून सुद्धा दूरपर्यंत उगवणाऱ्या सूर्याची तेजस्वी, ऑल द ब्राईट ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर, तेजस्वी रूपाचे वर्णन करताना कवी म्हणतात. बघा काय म्हणतात कवी, एक्झाम्पल्स देतात. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्लीप,
बघा, नेव्हर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक ऑर हिल. एक्झाम्पल्स कशा प्रकारे दिले आहेत बघा. याच्यामध्ये तो म्हणतो की इतके विलोभनीय दृश्य त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते किंवा इतकी सुखावणारी नीरव शांतता त्यांनी कधीच अनुभवली नव्हती. जगामध्ये म्हणजे नेचर पोएट फक्त निसर्गाचा कसा अनुभव घेत असतो, तो म्हणतो इतके विलोभनीय दृश्य त्यांनी कधीही यापूर्वी पाहिले नव्हते आणि किंवा इतकी सुखावणारी नीरव शांततासुद्धा त्यांनी कधी अनुभवलेली नव्हती. सो नेव्हर सॉ आय नेव्हर फेल्ट अ काम सो डीप द रिव्हर ग्लिटीथ ॲज हिज ऑन स्वीट विल. Dear God, the very houses seem asleep and all that mighty heart is lying still. आणि पुलाखालून थेम्स नदी संतपणे तिच्या लयीत वाहत आहेत आणि अजून निद्राधीन असणाऱ्या घराघरातील लोक सुखेने शांत चित्ताने साखर झोप अनुभवत आहेत. सगळेजण साखर झोपेत आहेत. म्हणजे हे वर्णन आहे कधीचं आहे, पहाटेचं आहे, डाऊनचं आहे बघा. आणि पहाटेचं वर्णन सांगताना कवीने कशा प्रकारे निसर्गाचं वर्णन याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि निसर्गाचा जो एक्सपिरियन्स असतो तो वेगळाच असतो हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. एक्झाम्पल्स देतात, स्टीप विस्तारणे किंवा वर येणे, हे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स घेताना त्यांनी वेगवेगळे माहिती सांगितलेली आहे आणि ती माहिती सांगताना द प्राईड ऑफ एनी सिटी स्कायलँड ही सुद्धा माहिती सांगतो. आणि हिअर इज द बघा एक्सपिरियन्स ऑफ अबाउट द नेचर, त्याने नेचरबद्दल निसर्गाबद्दल सांगितलेलं आहे. आता आपण ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पाहूया. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट, फॉर प्रिपेअरिंग, बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर प्रिपेअरिंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन द पोएम्स, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग द पोएम इज मस्ट अँड डिस्कस विथ युअर पार्टनर अँड प्रिपेअर अ सेट ऑफ 5 क्वेश्चन्स. काय करायचं आहे बघा, तर कवितेवर आधारित प्रश्न तयार करण्याकरिता, आता कवितेवरती प्रश्न तयार करायचे आहेत, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, संपूर्ण कवितेचं आकलन झालं असलं पाहिजे आणि 5 प्रश्नांचा जो एक संच आहे तो तयार केला पाहिजे. तर बघा त्यामध्ये आपण एक करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल इंटरप्रिटेशन दाखवलेलं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ ब्रिज, व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. आता व्हॉट इज द नेम ऑफ ब्रिज, तर त्या ब्रिजचं नाव काय आहे फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारायचे, जर त्याच्यामध्ये उल्लेख असेल तर याचा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या ब्रिजचं, तर त्याप्रमाणे आपण प्रश्न तयार करू शकतो. पण पहिल्यांदा आपल्याला पोएम जे आहे ते पोएमचं आकलन झालं पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे आणि अंडरस्टँडिंग होण्यासाठी ती पोएम काय करावी लागेल, आपल्याला वाचावी लागेल. बघा आपण अजून त्याच्यावरती प्रश्न तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, during which part of the day is the poet looking at the view, what poetic device is used to describe, for example, the beauty of the morning, or what are the feeling the poet describes as he felt them at the time of morning. So pick out the example of personification from the poem. आपण personificationचं एक एक्झाम्पल पोएमपासून घेऊ शकतो. और write down the rhyme scheme of the sonnet, आपण सॉनेटची राईम स्कीम लिहू शकतो. और व्हॉट डू यू नोटीस अबाउट द ऑक्टेव अँड सेस्टेट, तुम्ही ऑक्टेव आणि सेस्टेटबद्दल काय नोटीस करू शकता, हे एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. हा झालं पहिली ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा, ॲक्टिव्हिटी सेकंड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन लाईन्स अँड फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट. तर खाली दिलेल्या ज्या लाईन्स आहेत आणि त्यानुसार तुमची मतनिष्कर्ष आहे ती तुम्ही सांगू इच्छिता. फॉर एक्झाम्पल, Earth has not anything to show more fair. The line means, बघा, Earth has not anything to show more fair. म्हणजे पृथ्वीपेक्षा, कवी वर्ड्सवर्थ काय म्हणलेले आहे, पृथ्वीवर यापेक्षा सुंदर देखावा कुठेही असू शकत नाही. या लाईन्सचा अर्थ कुठं आहे. फॉर एक्झाम्पल, द पोएट थिंक्स दॅट द प्लेस वॉज नॉट सो गुड. सेकंड, द पोएट थिंक्स दॅट देअर इज अनादर प्लेस विच इज मोर ब्युटिफुल दॅन धिस. म्हणजे अजून एखादं स्थळ आहे ते ह्या स्थळापेक्षा खूप सुंदर आहे असं पोएटला म्हणायचं आहे का.
Third, the poet thinks that there is no place on the earth which is as beautiful as this one. And the answer of this activity is alternative कुठलं बरोबर आहे तर third, the poet thinks that there is no place on the earth which is as beauty as this one. Okay. Second आपण घेऊ शकतो dull would he be of soul who could pass by. And this lines means बघा dull would he be of soul who could pass by. This lines means one can walk near the bridge and ignore the surrounding beauty. One can walk over the bridge and ignore the surrounding beauty, or one can halt at the place to enjoy the beauty. And last one is anyone with an appreciative mind would not be able to ignore the beauty. आणि कोणीही त्या ब्युटीचं काय करू शकत नाही इग्नोर करू शकत नाही दुर्लक्ष करू शकत नाही. एक्झाम्पल सांगितलेले आहेत बघा. सो हिअर डल वुड ही बी ऑफ सॉल who could pass by. This lines means anyone with an appreciative mind would not be able to ignore the beauty. Next, earth has not anything to show more fair. Examples बघा दिलेले आहे. Earth has not anything to show more fair. Examples. So these lines express the poet's feeling, and the sight he saw from the bridge is beautiful. So there are few more lines and similar to above. With the help of your partner, you find them and discuss what they express. He says earth has not anything, and he expresses himself to show more fair. So the poem creates as a delightful picture of the city, and in its nature poet works in pairs and group and picks out the line from the poem which begins as a which give the picture as a pictorial effect of to the poem and write in your own words. तर आपण त्याच्यामध्ये काय करायचे बघा. आता पहिली जी लाईन आहे अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. तर ह्यामध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत त्या पोएममधल्या त्या एक्सप्रेस तुम्ही करू शकता. एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. आणि शेवटचं सांगितलेलं द पोएम क्रिएट्स ॲज अ ब्राईट लाईन्स. नाही अजून वेळ आहे. Find out the words and phrases which describe the following. One is done for you. For example, sight, touching in its majesty, air, river, house, morning and sun. तर त्या पोएममध्ये ज्या लाईन्स आहेत तर साईटच्या आहेत त्याच्याशी रिलेटेड कुठल्या लाईन्स आहेत तर त्या पण आपण याच्या पोएममध्ये पाहू शकतो. किंवा एअरशी रिलेटेड, रिव्हरशी रिलेटेड, हाऊसशी रिलेटेड ज्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण त्या पोएमद्वारे पाहू शकतो. आणि पोएममध्ये नेहमी लक्षात ठेवा पोएम ज्यावेळेस आपण अभ्यासत असतो तर जो व्यक्ती पोएम लिहित असतो तोच उद्देश आपला निर्माण होत नाही. आपले जे व्ह्यूज असतात त्याच्यापेक्षा वेगळे होतात किंवा त्यांच्या ओपिनियनपेक्षा आपलं ओपिनियन जे असतं ते नेहमी डिफरंट असतं. आणि हेच आपल्याला ह्या पोएममधून ॲज अ नेचर पोएटचं बघा नेचर पोएटमधून याच्यामधून आपल्याला सहज कळतं. फॉर एक्झाम्पल एअर वी कॉल्ड ॲज अ स्मोकलेस, river we called as a glint at his on as sweet wheel, houses seem asleep, morning beautiful and sun in his first splendor. So we called as there is the explanation of lines. Baga the read the lines. So city now doth like a garment wear. So the poet imagines that city is wearing a beautiful garment. His figure of speech is called as a personification. आणि ह्यामध्ये personification जो आहे तो figure of speech तो आपल्याला दिसून येतो. So dull would he be the soul who passed by, and the line of the can be rewritten as a he would be of dull as a soul. So the figure of speech is known as inversion with curve. म्हणजेच काय की जे शब्दरचना असते ती उलटसुलट असते तर इन्व्हर्जनमध्ये तोच प्रकार आहे.
The poem is a Petrarchan sonnet and the poem is divided into parts. For example, an octave and sestet. Octave is the first part comprising as 8 lines and sestet the second part comprising as the 6 lines. For example, read the first 4 lines of poem and rhyme scheme is, for example, A B B A. Read the rhyme scheme for next year lines and the other features. बघा अदर फीचर्स कुठले कुठले आहेत एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट्स युज्ड ॲज अ प्रेज और प्रेज ब्लेम्स, मेटाफॉर्स, सिमिलीज, पर्सनिफिकेशन, नंबर्स ऑफ लाइन्स, राइम स्कीम. The pride of any city is its skyline. Write 5 lines about place and where is the explanation here giving about that. I hope you have understood very well poem. Thank you very much. तर एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत.